मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. आपण ऐकत आहात लिसन टू री. नागरिकशास्त्र धडा पहिला, आपले समाज जीवन. इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकात माणसाची उत्क्रांती कशी झाली हे तुम्ही शिकलात. आजचे आपले सामाजिक जीवन हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून आकारास आले आहे. माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केली आहे. माणसाला समाजाची गरज का वाटली? व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर आणि सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे. भटक्या अवस्थेतील माणसाला हे स्थैर्य आणि सुरक्षितता नव्हती. समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला. समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य प्रेरणा आहे. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. त्यातून रूढी, परंपरा, नीतिमूल्य, नियम आणि कायदे अस्तित्वात आले. त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित आणि स्थिर झाले. माणसातील समाजशीलता. माणूस स्वभावतः समाजशील आहे. आपण सर्वांना एकमेकांसह, सर्वांच्या सोबतीने आणि माणसात राहायला आवडते. सर्वांसमवेत राहणे ही जशी आनंदाची बाब आहे तशीच ती आपली गरजही आहे. आपल्या अनेक गरजा असतात. अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या शारीरिक गरजा आहेत. त्यात पूर्ण झाल्या की माणसाला स्थैर्य मिळते. परंतु माणसाला तेवढेच पुरेसे नसते. आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात. उदाहरणार्थ, सुरक्षित वाटणे ही आपली भावनिक गरज आहे. आपल्याला आनंद झाला तर तो कोणाला तरी सांगावासा वाटतो. दुःख झालं तर आपल्यासोबत कोणीतरी असावं असं वाटतं. आपल्या कुटुंबातील लोक, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो. यातून आपली समाजशीलता दिसते. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत हे तुम्हाला माहीत आहे. समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे वस्तू तयार होतात. शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो. या सर्व बाबी आपल्याला समाजात उपलब्ध होतात. वेगवेगळे उद्योग आणि व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होतात. उदाहरणार्थ, आपल्याला अभ्यासासाठी पुस्तकं लागतात. पुस्तकांसाठी कागद लागतो. त्यामुळे कागद निर्मिती, छपाई आणि पुस्तक बांधणी इत्यादी व्यवसाय उद्योगांचा विकास होतो. अनेक व्यक्ती त्यात वाटा उचलतात. समाजातील अनेकविध व्यवसायांमुळे आपल्या गरजा भागतात. यातूनच आपल्यातील क्षमता आणि कौशल्यांचा विकास होतो. समाजात मूलभूत गरजांची पूर्तता होते. सुरक्षितता, कौतुक, प्रशंसा, आधार इत्यादींसाठी आपण सर्व एकमेकांवर अवलंबून असतो. म्हणून आपले समाज जीवन परस्परावलंबी असते. आपला विकास. प्रत्येक माणसात निसर्गतःच काही गुण आणि क्षमता असतात. त्या सुप्त अवस्थेत असतात. त्यांचा विकास समाजामुळे होतो. परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो, पण ती आपल्याला जन्मतः अवगत नसते. आपण ती हळूहळू शिकतो. घरात जी भाषा बोलली जाते ती भाषा आपण सुरुवातीला शिकतो. आपल्या शेजारी वेगळी भाषा बोलणारे लोक असतील तर त्याही भाषेचा आपल्याला परिचय होतो. शाळेत निरनिराळ्या भाषा शिकण्याची संधी मिळते. आपल्याजवळ स्वतंत्र विचार करण्याचीही क्षमता असते. उदाहरणार्थ, निबंधाचा विषय वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना सारखाच दिलेला असला तरीही कोणतेही 2 निबंध सारखे का नसतात? कारण त्यातील विचार वेगळा असतो. आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती समाजामुळे वाढीस लागतात. विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी समाजामुळे मिळते. माणसातील कलागुणांचा विकासही समाजामुळे होतो. गायक, चित्रकार, शास्त्रज्ञ, साहसवीर, समाजकार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती समाजाच्या प्रोत्साहनामुळे आणि पाठिंब्यामुळे आपल्यातील गुणांचा विकास करतात. त्यांना मिळणारे प्रोत्साहनही तितकेच महत्त्वाचे असते. समाज म्हणजे काय? समाजात सर्व स्त्री पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुलं मुली यांचा समावेश असतो. आपली कुटुंब समाजाचा घटक असतात. समाजात विविध गट, संस्था, संघटना असतात.
लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार यांच्यातील देवाणघेवाण याचाही समाजामध्ये समावेश होतो. माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही, तर काही समान उद्दिष्ट साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत. समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणं आवश्यक आहे. शेतीशी संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. शेतीची अवजारं तयार करण्यासाठी कारखाने, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका, उत्पादित मालासाठी बाजारपेठ अशी मोठी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा अनेक व्यवस्थांमधून समाज स्थिर होतो. पुढील पाठात आपण भारतीय समाजातील विविधतेची ओळख करून घेऊ. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. धडा 2, समाजातील विविधता. भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत. ही विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे. मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात. ते वेगवेगळ्या पद्धतींनी सणवार, उत्सव साजरे करतात. त्यांच्या पूजा उपासनेच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत. विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत. त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे. आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्ष एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे. भारतीय समाजातील एकता यातून दिसून येते. विविधता हीच आपली ताकद. विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय. अशा सहअस्तित्वामुळे आपल्यातील सामंजस्य वाढते. त्यामुळे परस्परांच्या चालीरीतींशी आणि जीवन पद्धतींशी आपली ओळख होते. आपण एकमेकांच्या जीवन पद्धतीचा आदर करायला शिकतो. इतरांच्या काही प्रथा, परंपरा आत्मसात करतो. यातून समाजात एकोपा वाढतो. सामाजिक एकोप्यामुळे आपण अनेक नैसर्गिक आणि सामाजिक आपत्तींचा सामना करू शकतो. धर्मनिरपेक्षतेचे तत्व. भारतीय समाजात विविध धर्माचे लोक राहतात. त्यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागावे आणि सर्वांना आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य असावे यासाठी आपल्या संविधानात महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत. भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारले आहे. त्यानुसार आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे. धर्माच्या आधारे व्यक्तींमध्ये भेदभाव करता येत नाही. सर्व धर्माच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली जाते. शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरीच्या संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्यात धर्माच्या आधारे भेदभाव केला जात नाही. धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याकांना आपापली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जोपासण्याचे स्वातंत्र्य आहे. शिक्षणाद्वारे आपापल्या समाजाचा विकास करण्याचेही स्वातंत्र्य त्यांना दिले आहे. धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिले आहे. आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग. समाजात राहून आपण काय शिकतो? कोणते गुण आत्मसात करतो? आपल्या जडणघडणीत समाज कशी मदत करतो ते आपण समजावून घेऊ. सहकार्य. कोणताही समाज व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यांवर आधारलेला असतो. व्यक्तींमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही. परस्परांच्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे आणि देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय. आपल्या घरातील व्यक्तींमध्ये अशी वृत्ती नसेल तर जसे आपले कुटुंब टिकू शकत नाही तसेच समाजाचे आहे. सहकार्याअभावी आपला विकास देखील रखडेल. दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. समाजातील सर्वांना सामावून घेता येते. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ती एक प्रक्रिया आहे. सहिष्णुता आणि सामंजस्य.
समाजात जसे सहकार्य असते तसेच कधीकधी मतभेद, वाद आणि संघर्षही निर्माण होतात. व्यक्तींमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात. एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते. दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे हे कोणाच्याच हिताचे नसते. तडजोड आणि समझोता यांच्याद्वारे व्यक्ती संघर्षाचे निराकरण करायला शिकतात. एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णू वृत्ती दाखवली तर संघर्ष मिटू शकतात. सामंजस्यातून नकळतपणे आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो, नवा विचार आत्मसात करतो. आपले सामाजिक जीवन अधिकाधिक समृद्ध बनायला त्याची मदत होते. आपल्यातील सहिष्णुता वाढते. सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता टिकवण्यासाठी ही एक सोपी पद्धत शिकण्याची संधी समाजामुळे मिळते. विविध भूमिका पार पाडण्याची संधी. समाजात आपल्या वाटेला अनेक भूमिका येतात. एकच व्यक्ती अनेक भूमिका पार पाडत असते. प्रत्येक भूमिकेच्या काही जबाबदाऱ्या आणि काही कर्तव्य ठरलेली असतात. कुटुंबात आणि बाहेर आपण या भूमिकांमुळे अनेकांशी जोडलेले असतो. आपल्या भूमिकांमध्ये अनेकदा बदल होत असतात. समाजाचे नियमन. समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून काही नियमांची आवश्यकता असते. पूर्वी समाजाचे नियमन बहुतांशी रूढी, परंपरा यांच्याद्वारे होत असे. परंतु आधुनिक समाजाचे नियमन रूढी परंपरांबरोबरच कायद्यानेही करावे लागते. रूढी, परंपरा, संकेत इत्यादींपेक्षा कायद्याचे स्वरूप वेगळे असते. या सर्व बाबींच्या आधारे आपल्या समाजाचे नियमन अनेक संस्था आणि संघटना करतात. स्थानिक पातळीवर असणाऱ्या शासन संस्थाही समाज नियमनाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. धडा 3. ग्रामीण स्थानिक शासन संस्था. समाजाचे नियमन करण्यात स्थानिक शासन संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आपल्या देशात या संस्थांबरोबरच संघ शासन आणि राज्य शासनही समाज नियमनाच्या कामात सहभागी असते. स्थानिक शासन संस्थांचे ढोबळमानाने ग्रामीण आणि शहरी स्थानिक शासन संस्था असे वर्गीकरण केले जाते. या पाठात आपण ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थेविषयी जाणून घेऊया. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे पंचायती राजव्यवस्था असं म्हटलं जातं. हे माहीत आहे का तुम्हाला? आपल्या देशात 3 पातळ्यांवरून राज्यकारभार चालतो. संपूर्ण देशाचा राज्यकारभार संघ शासन चालवतं. संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि चलन इत्यादी विषय संघ शासनाच्या कक्षेत येतात. दुसऱ्या पातळीवर राज्य शासन असते. महाराष्ट्राचे राज्य शासन कायदा, सुव्यवस्था, आरोग्य, शिक्षण यांच्या संबंधी कायदे करते. तिसऱ्या पातळीवर स्थानिक शासन संस्था असतात. ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांना पंचायती राज्य व्यवस्था असं म्हणतात. स्थानिक शासन संस्था यामध्ये 2 प्रकार येतात, एक ग्रामीण आणि शहरी. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे ग्रामीण पंचायतीमध्ये मोडतात, तर नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका हे शहरी विभागात मोडतात. ग्रामपंचायत. प्रत्येक गावाचा कारभार ग्रामपंचायत करते. 500 पेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा 2 किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असते. तिला गट ग्रामपंचायत असं म्हणतात. पाणी पुरवठा, दिवाबत्ती, जन्म मृत्यू, विवाहाच्या नोंदी इत्यादी कामे ग्रामपंचायत करते. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि अधिकारी. सरपंच. ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची सरपंच आणि एकाची उपसरपंच म्हणून निवड करतात. ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचांच्या अध्यक्षतेखाली होतात. गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचांवर असते. योग्य पद्धतीने कारभार न करणाऱ्या सरपंचांवर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना अविश्वासाचा ठराव मांडता येतो. सरपंच उपस्थित नसेल तेव्हा ग्रामपंचायतीचे कामकाज उपसरपंच पाहतो. ग्रामसेवक. ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा सचिव असतो. त्याची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. ग्रामपंचायतीच्या विकास योजना गावातील लोकांना समजावून सांगणे इत्यादी कामे ग्रामसेवक करतो. ग्रामसभा. ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा.
ग्रामसभा हे स्थानिक पातळीवरील लोकांचे सर्वात महत्त्वाचे संघटन होय. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणं बंधनकारक आहे. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या सभेत ग्रामपंचायतीने सादर केलेला वार्षिक अहवाल आणि हिशोबावर ग्रामसभा चर्चा करते. ग्रामसभेच्या सूचना ग्रामपंचायतीला कळवल्या जातात. ग्रामपंचायतीच्या विकास योजनांना ग्रामसभा मान्यता देते. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यास कोणत्या व्यक्ती पात्र आहेत ते ठरवण्याचा अधिकार ग्रामसभेला असतो. ग्रामसभेत महिलांचा सहभाग. ग्रामसभेच्या बैठकीपूर्वी गावातील महिलांची सभा होते. तेथे महिला अधिक मोकळेपणाने वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा करतात. पिण्याचं पाणी, दारूबंदी, रोजगार, इंधन, आरोग्य इत्यादी विषयांबाबत महिला ग्रामसभेत अधिक आस्थेने बोलतात. आवश्यक ते बदल घडवण्यासाठी उपायही सुचवतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पंचायत समिती. एका तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रित असा विकास गट असतो. विकास गटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजेच पंचायत समिती होय. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा पंचायत समिती असते. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधनं. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अनेक योजना आणि उपक्रम राबवते. त्यासाठी ग्रामपंचायतीजवळ पैसा असणं आवश्यक आहे. विविध करांची आकारणी करून ग्रामपंचायत पैसा उभा करते. पंचायत समितीचे पदाधिकारी. पंचायत समितीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची सभापती आणि एकाची उपसभापती म्हणून निवड करतात. पंचायत समितीच्या सभा बोलवणे आणि सभांचे कामकाज चालवणे ही जबाबदारी सभापतीची असते. सभापतीच्या अनुपस्थितीत उपसभापती काम पाहतो. पंचायत समितीची कामे. लोकांची कामं. रस्ते, गटार, विहिरी, कूपनलिका. त्यानंतर आरोग्य, रोगप्रतिबंधक लस, पाणी पुरवठा, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता, रस्त्याची स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट, शेती आणि पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत, शिक्षण, प्राथमिक शिक्षण, उद्योग, हस्तोद्योग आणि कुटीर उद्योग यांच्या विकासाला चालना, लोककल्याण, दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे. विकास गटात कोणती कामं केली पाहिजेत या योजनांचा आराखडा पंचायत समिती तयार करते. प्रत्येक महिन्यात पंचायत समितीची किमान एक तरी सभा होणे आवश्यक असते. पंचायत समितीला जिल्हा निधीतून काही रक्कम मिळते. विकास गटात करायच्या विकासाच्या योजनांसाठी पंचायत समितीला राज्य शासनाकडूनही अनुदान मिळते. जिल्हा परिषद. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असते. महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत, परंतु जिल्हा परिषदा मात्र 34 आहेत. कारण मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा हे ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषदा नाहीत. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी. जिल्हा परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद जिल्हा परिषद अध्यक्षाकडे असते. सभांचे कामकाज त्याच्या नियंत्रणाखाली चालते. जिल्हा परिषदेच्या आर्थिक व्यवहारांवर अध्यक्षाचे नियंत्रण असते. जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो. अध्यक्षाच्या गैरहजेरीत ही सर्व कामं उपाध्यक्ष पार पाडतो. मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. त्याची नेमणूक राज्य शासन करते. तुम्हाला हे माहिती आहे का? 1992 मध्ये 73 आणि 74वी संविधान दुरुस्ती झाली. या दुरुस्तीचे ग्रामीण आणि शहरी स्थानिक शासन संस्थांना संविधानात स्थान दिले. परिसराचा विकास कार्यक्षम रीतीने करण्यासाठी त्यांच्या अधिकारात वाढ केली. त्यांच्या अखत्यारीतील विषयही वाढवले. त्यांना प्रभावीपणे काम करता यावे म्हणून त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोतही वाढवले. तसंच निवडणूक कोण लढवू शकतं हे माहिती आहे? ग्रामपंचायत,
पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तीनही शासन संस्थांमध्ये निवडून येण्यासाठी काही पात्रतेच्या अटी पूर्ण कराव्या लागतात. उदाहरणार्थ, निवडणूक लढवणारी व्यक्ती भारताची नागरिक असावी. तिचे वय 21 वर्ष पूर्ण असावे. स्थानिक मतदार यादीत त्या व्यक्तीचं नाव समाविष्ट असावं. पात्रतेच्या या अटी शहरी स्थानिक शासन संस्थांनाही लागू आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. धडा 4, शहरी स्थानिक शासन संस्था. मागील पाठात आपण ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांचे स्वरूप पाहिले. या पाठात आपण शहरी भागातील स्थानिक शासन संस्थांचे स्वरूप समजावून घेणार आहोत. शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका यांचा समावेश होतो. आपल्या देशात शहरांची संख्या खूप आहे. शहरं झपाट्याने वाढत आहेत. गावांची निमशहरं, निमशहरांची शहरं आणि शहरांची महानगरं होत आहेत. शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या ग्रामीण भागाचे हे स्वरूप बदलत आहे. शहरांमधील सोयी आणि समस्या, उद्योग, व्यवसायाच्या संधी, वाढते सेवा क्षेत्र, मोठ्या प्रमाणावर रोजगार, मनोरंजन, कला, साहित्य इत्यादी सोयी उपलब्ध. तसंच समस्या, अपुरा निवारा, जागेची टंचाई, वाहतूक कोंडी, कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, वाढती गुन्हेगारी, गलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या. नगरपंचायत, शहरं होण्याच्या प्रक्रियेत जी गावं असतात तिथे नगरपंचायत असते. पूर्णतः खेडीही नाही आणि शहरही नाही अशी काही ठिकाणं आपण पाहतो. तेथील स्थानिक शासन संस्था म्हणजेच नगरपंचायत होय. अन्य स्थानिक संस्थांप्रमाणे नगरपंचायतीची दर 5 वर्षांनी निवडणूक होते. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाचे अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. नगर परिषद, लहान शहरांसाठी नगर परिषद हे स्थानिक शासन निर्माण केले जाते. नगर परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले प्रतिनिधी नगरसेवक म्हणून काम करतात. ते आपल्यापैकी एकाचे अध्यक्ष म्हणून निवड करतात. त्यास नगराध्यक्ष असं म्हटलं जातं. नगर परिषदेच्या सर्व सभांचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष भूषवतो. तेथील कामकाजाचे नियमन करतो. नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर नगराध्यक्ष लक्ष ठेवतो. नगराध्यक्षकांच्या गैरहजेरीत उपनगराध्यक्ष नगर परिषदेचे कामकाज पाहतो. नगर परिषदेला काही कामं करणं बंधनकारक असतं. ती आवश्यक कामं म्हणून ओळखली जातात. उदाहरणार्थ, सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय करणं, पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता आणि मलनिसारणाची व्यवस्था करणं, जन्ममृत्यू, विवाह यांच्या नोंदी ठेवणं इत्यादी. या व्यतिरिक्त नगरपरिषद जनतेला अधिक सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून अन्यही काही कामे करतो. त्यांना नगरपरिषदेची ऐच्छिक कामं म्हणतात. सार्वजनिक रस्त्यांची आखणी आणि त्यासाठी जागेचे संपादन करणे म्हणजेच ती मिळवणे, गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणे, सार्वजनिक बागा आणि उद्यानं बांधणे, गुरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे इत्यादी. ही कामं नगरपरिषदेची ऐच्छिक कामं आहेत. तुम्हाला हे माहिती आहे का? प्रत्येक नगरपरिषदेसाठी एक मुख्याधिकारी असतो. नगरपरिषदेने घेतलेल्या निर्णयांची तो अंमलबजावणी करतो. त्याला मदत करण्यासाठी अनेक अधिकारी असतात. नगरपरिषदेच्या उत्पन्नाचे मार्ग: घरपट्टी, शिक्षण कर, पाणीपट्टी, बाजारावरील कर, राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान ही काही नगरपरिषदेच्या उत्पन्नाचे मार्ग आहेत. नगरपरिषदेतर्फे आवाहनपत्र. महानगरपालिका, मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थेला महानगरपालिका म्हणतात. महाराष्ट्रात प्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या निश्चित केली जाते. दर 5 वर्षांनी महानगरपालिकेच्या निवडणुका होतात. निवडून आलेले प्रतिनिधी नगरसेवक असतात. ते आपल्यापैकी एकाची महापौर आणि एकाची उपमहापौर म्हणून निवड करतात. महापौर हा शहराचा प्रथम नागरिक मानला जातो. महानगरपालिकेच्या संघाचा तो अध्यक्ष असतो. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होते. शहराच्या विकासासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय तिथे घेतले जातात. महानगरपालिकेच्या समित्या. महानगरपालिकेचा कारभार समित्यांमार्फत चालवला जातो. शिक्षण समिती, आरोग्य समिती, परिवहन समिती या त्यापैकी काही महत्त्वाच्या समित्या आहेत.
महानगरपालिका आयुक्त हा महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो. महानगरपालिकेने घेतलेल्या सर्व निर्णयांची तो अंमलबजावणी करतो. उदाहरणार्थ, एखाद्या महानगरपालिकेने प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला असल्यास त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महानगरपालिका आयुक्त करतो. महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक तो तयार करतो. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकींना तो उपस्थित असतो. तुम्हाला हे माहिती आहे का? एकूण लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण जवळजवळ निम्मे आहे. तरीही राज्यकारभारात मात्र स्त्रिया अभावानेच दिसतात. आपल्या घरगुती कामातून स्त्रिया अन्न, इंधन, पाणी यांसारखे अनेक महत्त्वाचे विषय रोज हाताळतात, पण याबाबत निर्णय घेण्यात मात्र त्यांचा वाटा नसतो. घरच्या पाण्याची काळजी महिला घेते, पण पाण्याच्या प्रश्नात तिचा सहभाग नसतो. स्थानिक शासन संस्थांमध्ये 50% राखीव जागांमुळे असे महत्त्वाचे प्रश्न तडीस नेण्याची संधी महिलांना मिळाली आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे मार्ग: घरपट्टी, मालमत्ता कर, पाणीपट्टी, व्यवसाय कर, मनोरंजन कर, कर्ज उभारणी, राज्य शासनाचे अनुदान ही काही महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे मार्ग आहेत. तुम्हाला हे माहिती आहे? आरक्षण म्हणजे काय आणि ते का आवश्यक आहे? ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद व महानगरपालिकांमध्ये जितक्या जागा जनतेने निवडून द्यायच्या असतात त्यापैकी काही जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास वर्गातील लोकांसाठी राखून ठेवलेल्या असतात. या जागांवर त्या वर्गातील लोकच निवडून येतात. यालाच जागांचे आरक्षण म्हणतात. तसेच एकूण जागांपैकी निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असतात. समाजातील वंचित घटकांना आणि महिलांना गावाच्या किंवा शहराच्या कारभारात भाग घेता यावा, निर्णयात सहभागी होता यावं म्हणून आरक्षण आवश्यक असतं. लोकशाहीत सर्वांना सहभागाची संधी असणं आवश्यक असतं. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. धडा 5. जिल्हा प्रशासन. जिल्हा परिषद हा पंचायती राजव्यवस्थेचा म्हणजेच ग्रामीण स्थानिक शासन संस्थेचा एक घटक आहे. परंतु आपल्या महाराष्ट्रात जिल्ह्याचे प्रशासन जिल्हा परिषदेबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांकडूनही केले जाते. संघशासन आणि राज्य शासन या प्रशासनात सहभागी असतात. जिल्हाधिकारी. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो. त्याची नेमणूक राज्य शासन करते. जिल्हाधिकाऱ्याला शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापर्यंत अनेक कामं करावी लागतात. खालील तक्त्याच्या आधारे ती आपण समजावून घेऊ. तहसीलदार. प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो. तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यामध्ये निवाडाही करतो. तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते. जिल्हाधिकाऱ्याची कामे. शेती. शेतसारा गोळा करणे, शेतीशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणे, दुष्काळ आणि चाऱ्याची कमतरता यावर उपाययोजना करणे. कायदा आणि सुव्यवस्थामध्ये जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणे, सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे, सभाबंदी, संचारबंदी जारी करणे. निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे, निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेणे, मतदार याद्या अद्ययावत करणे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे, आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेला आदेश देणे, आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे ही सगळी कामे येतात. जिल्हा पोलीस प्रमुख. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो. त्या जिल्ह्याचा तो प्रमुख पोलीस अधिकारी असतो. जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात. शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांवर असते. जिल्हा न्यायालय. आपल्या अधिकार क्षेत्रातील तंटे सोडवणे, तंट्यात न्याय निवाडा करणे आणि संघर्षाचे वेळीच निराकरण करणे ही कामं जिल्हा पातळीवर न्यायालयाला करावी लागतात. भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे. न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते. त्याखालोखाल उच्च न्यायालये असतात. त्याखालोखाल कनिष्ठ न्यायालये असतात. त्यात जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय आणि महसूल न्यायालय यांचा समावेश होतो. जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला जिल्हा न्यायालय असे म्हणतात. त्यात एक मुख्य जिल्हा न्यायाधीश व अन्य काही न्यायाधीश असतात.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या खटल्यांची सुनावणी व नंतर अंतिम निकाल देण्याचं काम जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश करतात. तालुका न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करता येते. जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायाधीश दिवाणी खटल्यांसाठी, सत्र न्यायाधीश हे मॅजिस्ट्रेट प्रथम श्रेणी आणि मॅजिस्ट्रेट द्वितीय श्रेणी फौजदारी खटल्यांसाठी असे विभाग पडतात. आपत्ती व्यवस्थापन. आपल्याला वेगवेगळ्या आपत्तींचा सामना करावा लागतो. पूर, आग, चक्रीवादळ, ढगफुटी, गारपीट, भूकंप, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींबरोबरच दंगली, धरणं फुटणं, बॉम्बस्फोट, साथीचे आजार यांसारख्या आपत्तींना सामोरे जावे लागते. अशा प्रकारच्या आपत्तींमुळे लोकांचे फार मोठ्या प्रमाणावर विस्थापन तसेच जीवित आणि वित्तहानी होते. त्यामुळे पुनर्वसनाचे प्रश्नही महत्त्वाचे ठरतात. आपत्तींचा सुव्यवस्थित आणि शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन म्हणतात. आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतलेली असते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची आता पूर्वसूचना मिळू शकते. उदाहरणार्थ, पुराची, वादळाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित झाली आहे. या प्रणालीमुळे धोक्याची सूचना मिळते. तुम्हाला हे माहिती आहे का? महाराष्ट्रात अनेक अधिकाऱ्यांनी प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयोग केले. त्यांच्या या प्रयोगांमुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवेत सुधारणा झाली. परिणामी प्रशासनाबाबत नागरिकांचे मत चांगले होण्यास मदत झाली. त्यामुळे नागरिकांचा प्रशासनाला मिळणारा प्रतिसाद आणि त्यांचा शासनातील सहभाग वाढला. लखीना पॅटर्न. प्रशासन कार्यक्षम व्हावे, नागरिकांना मिळणाऱ्या सार्वजनिक सेवा विशिष्ट दर्जाच्या मिळाव्यात म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अनिल कुमार लखीना यांनी प्रशासनात अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्या लखीना पॅटर्न म्हणून ओळखल्या जातात. कार्यपद्धतीचे प्रमाणीकरण, नियम सोप्या भाषेत लोकांना समजतील अशा पद्धतीने सादर करणे इत्यादी प्रशासकीय बदल करण्यात आले. लोकांची कामं एकाच छताखाली व्हावीत म्हणून त्यांनी एक खिडकी योजना सुरुवात केली. दळवी पॅटर्न. पुणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री चंद्रकांत दळवी यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणा दळवी पॅटर्न म्हणून ओळखल्या जातात. टेबलावर कागदपत्रांचे आणि फायलींचे ढीग साठवून न ठेवता त्यांचा त्याच दिवशी निपटारा करणे आणि निर्णय घेण्यात गतिमानता आणणे हे या सुधारणांचे उद्दिष्ट होते. हा पॅटर्न झिरो पेंडन्सी म्हणजेच शून्य विलंब म्हणून ओळखला जातो. निर्णयातील विलंब यामुळे टाळता येतात. प्रशासन गतिमान बनवण्यास याची मदत झाली. चहांदे पॅटर्न. नाशिकचे तत्कालीन विभागीय आयुक्त डॉक्टर संजय चहांदे यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणांना चहांदे पॅटर्न म्हणून ओळखले जाते. प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यातील दरी कमी व्हावी, प्रशासनाचे लोकांप्रती असणारे उत्तरदायित्व वाढावे, विकासाच्या कामाचे प्राधान्यक्रम जनतेच्या सहभागाने ठरवता यावेत यासाठी त्यांनी ग्रामस्थ दिन योजना राबवली. प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी एका ठरलेल्या दिवशी गावात जाऊन तेथील लोकांशी थेट संवाद साधावा आणि त्यांच्या समस्यांची सोडवणूक करावी यासाठी ग्रामस्थ दिनाचे आयोजन केले जाते. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.